हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गोन गाई नावडी हीच माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा संत संगती सदा, गोन गाई नावडी हीच माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी, गुण गाई नावडी हेच माझी सर्व जोडी. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचे केल्या स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी अथा. प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराचे सुता, चरणावरी ठेवणी माता साष्टांगी आता दंडवत विठ्ठल. नमो बाळू मामा नमो विश्वरूपा, नमो विश्वरूपा, नमो बाळू मामा नमो विश्वरूपा, नमो विश्वरूपा.
नमो बाळू मामा नमो विश्वरूपा अपार अमोपा माय बापा हेच देवा तुझा विसर न व्हावा गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी। प्रस्तुत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक निश्चयाचे महामेरू बहुत जनाशी आधारो अखंड स्थितीचे निधारो श्रीमंत योगी नरपती हैपती गजपती गणपती भूपती जळपती पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत दयावंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु अखंड अनाहत कीर्तनामुळे ज्याची काया भरमीभूत झाली असे साक्षात्कारी सत्पुरुष जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विती परोपकारे जगाच्या कल्याणासाठी स्वतःचा देह अखंड झिजवणारे देवमान्य संतमान्य जगमान्य संत श्रेष्ठ तुकोबरा यांचा मागणीपर प्रकरणातला 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरिता हा निवडलेला आहे। विठ्ठल संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पंढरपूरला येऊन भगवान परमात्म्याकडे मागणं मागतात। ते म्हणतात हे भगवंता मला हेच दान दे हेच दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा तुझा विसर माझ्या जीवनामध्ये कधीच झाला नाही पाहिजे अशा अभंगाच्या पहिल्या चरणाचा अर्थ विसर जर नाही झाला तर देवा मी तुझं आवडीनं गुणगान करेल गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी। आणखीन काय पाहिजे त्यावेळेस माझ्या जगद्गुरु तुकोबरायानं सांगितलं देवा मला संतांची संगती दे धन नको संपत्ती नको काही नको फक्त मला संतांची संगती दे नलगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी। विठ्ठल नलगे मुक्ती का नको मुक्ती नको मुक्ती म्हणजे काय माझ्या जगद्गुरु तुकोबरायानं भगवान परमात्म्याकडे विनंती केली देवा ऐके हे विनंती माझा नको रे हे मुक्ती तया आईच्या गती हेची सुख आगळे। महाराज म्हणतात मला मुक्ती नको का मुक्ती नको मुक्ती म्हणजे काय तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो मुक्ती म्हणजे बंधन बघा बंधन म्हणजे मुक्तच होऊन झालं मुक्त कासया मनावे बंधनाचे नाही भावे बंधनाचे नाही भावे मुक्त कासया मनावे बंधनाचे नाही भावे मुक्त कासया म्हणावे बंधन ते नाही ठावे बंधन म्हणजे मुक्त महाराज मुक्त म्हणजे पुन्हा जन्माला येणं नाही का जन्म मरण नाही त्याला मुक्त झाला असं म्हणतात महाराज। तुम्हाला एक सांगू माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात देवा ऐका ना हे ऋषी मुनी जे आहेत ना हे गर्भवासाला भेले मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभतो हे मुनी मुक्त झाले। आता मला सांगा तुम्हाला तुकोबरायाचे वंशज म्हणून तुम्हाला
देहू मध्ये सापडतात बर का. एकनाथ महाराजाचे वंश सापडतील, नामदेव महाराजांचे वंशज म्हणजे तुकोबारायचे आहेत, आणखीन संतांचे वंशज तुम्हाला सापडतील, पण ऋषी मुनीचे वंशज सापडले का नाही. वशिष्ठ मुनीचे, विश्वामित्र यांचे वंशज तुम्ही कुठे ऐकले का. हे मुक्त झाले का फक्त हे गर्भवासाला भेले. माझ्या जगत गुरु तुकोबारायनं सांगितलं देवा मला सुखाने गर्भाला घाल आणि मला तुझी सेवा घडू दे. तो काय म्हणणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, आणि सुखानं जर जन्माला घातलं तर मी तुझं देवा नामस्मरण करील. असा अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ झाला. आपलं कीर्तन जा घरला विठ्ठला विठ्ठला. समस्त गावकरी मंडळी, टाळकरी, माळकरी, विणेकरी, पेटे मास्तर, दोन्ही पकवाजे, चॅनल वाले, मुकदम, सरपंच, कांदे काढणाऱ्या बाया, शेताला जाणाऱ्या बाया, शेळ्या वळणारे, गुरं वळणारे, व्यापारी, आचारी, सर्वांच्या पायावर नारदाच्या गादीवर अभंग मागणे पर प्रकरणातला आहे महाराज. मला इथल्या काय गायनाचार्याच्या ओळखी नाहीत, पण आनंद वाटते. टप मधले आहेत, काही आळस येणारे गायक असतात त्या ठिकाणी. आता सरासरी कुठं गायक लोक भेटत नाही, तिथं वातावरण बघून मला आनंद झाला. पण तुमच्या चरणी माझी एक विनंती आहे, आपल्याला उशीर झालाय आणि सर्वांनी चाली म्हणायचं बंधन नाही. आपल्या कीर्तनामध्ये चाली जमतात, अभंग जमतेत, प्रमाण जमतेत, पण सिंगल करा म्हणजे कसं ऐकणाऱ्याला बी बोर वाटत नाही आणि सगळ्यालाच व्यवस्थित टाइम पण आपला ऍडजस्ट होते. आणि कोणते कोणते महाराज म्हणते तर आमच्या कीर्तनात प्रमाण म्हणायचं नाही. जे महाराज असं म्हणते त्याला नाशिकला प्रवचन करायला पाठवायचं. विठ्ठल सर्वांनी चाली म्हणायचे, सर्वांनी प्रमाण म्हणायचे, पण सिंगल म्हणायचे. विठ्ठल संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये दान मागतात ते देवाकडे. एक दिवसाचा प्रसंग आहे. माझे भगवान परमात्मा विठेवर उभा असताना माझे जगद्गुरु तुकोबाराय समोर होते. तुकोबारायानं सांगितलं देवा आम्ही पायी वारी करून तुमच्याकडं दर्शनाला येतो, वारीमध्ये येतो आणि तुम्ही असे उभा का. त्यावेळेस भगवान परमात्म्यानं सांगितलं महाराज माझी एक इच्छा आहे, तुम्ही काहीतरी माझ्याकडून मागावं, माझी इच्छा आहे. काही अडचण नाही देवा, काय देता सांगा. हे बघा आजच्या अभंगामध्ये महाराज काय मागतात आणि काय काय नको म्हणतात याचाच विचार करायचा आणि कीर्तन सोडायचे. विठ्ठल भगवान परमात्मा प्रसन्न झाले. महाराज तुम्ही मुलगा घ्या, तुम्ही मागतो म्हणताय ना, मुलगा घ्या. माझ्या तुकोबारायानं सांगितलं देवा काय करू मुलगा घेऊन. आज मुलं चांगले निघाले तर बरं आहेत, वाईट निघाल्यावर किती अडचण आहे महाराज. काही नवसानं लेकर मागून घेतले तेनच माय बापाला वृद्धाश्रमामध्ये ठेवलंय का नाही. एकुलते एक नवसानं मागून घेतलेले आज माय बापाची सेवा करणार.
व्यसनाच्या आरी गेलेली आहेत. महाराज कशाचं काय आलंय, लय व्यसन करायला लागले लोक, पुड्या खायला लागले, गुटखे खायला लागले, तंबाखू खायला लागले. आमच्याकडं तर एवढाले पोरं दारू पितात बघा, एवढाले पोरं. शोकांतिक आहे. माय बाप, एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो, एक पोरग तंबाखू चोळीत होतं. मी म्हणलं अरे खाऊ नये, वाईट असतंय, थोबाड नासत आहे. ते म्हणला महाराज तुम्हाला काय माहित आहे म्हणला, ओवी आहे म्हणला याच्यावर. मी म्हणलं काय? ते म्हणला देव म्हणे अर्जुना लाव तंबाखूला चुना, तू माझा मित्र जुना न जाण कलियोगी. रे तितक्या त्याचा बाप आला. बाप आला की त्यानं असं बाजूला हात केला आणि असं बाजूला करून चोळायला लागला. मी म्हणलं का रे, एवढी बापाची भीती वाटते का तुला, एवढी बापाची भीती वाटते तर सोडून टाकावं. म्हणलं ओ महाराज, बापाला भिवून हात माग घेतला नाही म्हणला, हे जर बापानं बघितलं तर ह्याच्यातला निम्मा बाप मागतोय. असले पोरं आपले झालेत. आणि भगवान परमात्मा सांगतात महाराज मुलगा घ्या. माझ्या जगद्गुरु तुकोबारायानं खडसावून सांगितलं काय, नको देऊ देवा पोटी हे संतान, नको देऊ देवा पोटी हे संतान, नको देऊ देवा पोटी हे संतान, नको देऊ देवा पोटी हे संतान. सर्वांनी टाळ्या वाजवा दादासाठी. भरपूर गायक पाहिले बर का, पण कीर्तनामध्येच प्रमाण पाठ करायचं आणि कीर्तनामध्येच द्यायचं. पहिला महाराज बघितला ऐका, माझं ऐकायचं आणि ते न बोलायचं, ह्याला खरा वारकरी म्हणते. तो विठ्ठल देऊ देवा पोटी हे संतान, माया जाळी जण नाटवश. नको देऊ असले पोरं मला. बर ठीक आहे महाराज, तुम्ही काय करा, वैकुंठ घ्या. वैकुंठ घ्या, वैकुंठाच्या ठिकाणी जाऊन बसा, वैकुंठ घ्या. त्यावेळेस माझे जगद्गुरु तुकोबारायानं सांगितलं, ए देवा कोणाचं वैकुंठ कोणाला देतोस, हे आमचं वैकुंठ आहे. आणि खरे संत महात्मे कुठले आहेत हो, आम्ही वैकुंठ वैकुंठवासी आलो याची कारणाची. आम्ही कुठले आहेत, आम्ही वैकुंठाचे आहेत आणि आमचंच गाव आम्हाला दान देतो का विठ्ठल. न लगे देवा तुझे आमासी वैकुंठ, सायुजाचा पट न लगे मज विठ्ठल. ऐका, देवानं सांगितलं महाराज तुम्हाला वैकुंठ नको वाटते ना, नका घेऊ वैकुंठ, चला जाऊ द्या. पण मी तुम्हाला आणखीन एक देतो. महाराज म्हणले काय देता महाराज सांगा. तुम्हाला द्रव्य देतो, धन देतो, द्रव्य धन तरी घ्या. महाराजाने सांगितलं काय देवा,
द्रव्य देतो, धन देतो. आम्ही काय मागणारे संत आहेत का? आम्हाला का धनाची आशा तरी आहे का? सोने रुपये आम्हा माणिक पाषाण खडदेशी, आम्हाला गरज नाही. आणि खरं मायबाप तुमची माफी मागून बोलतो, असं देवानं आपल्याला म्हणाय पाहिजे होतं. आपण तर म्हणलं असतं आमच्या घरच्या सगळ्या खोल्या धनानं भर. आपल्याला लय धन आवडतं महाराज. इकडं महिला मंडळ तर बघायचं का, म्हणजे भाषा कळते ना सगळ्याला. थोडस म्हणजे हस जा, बोल जा, काहीतरी हो नाही म्हण जा. हो का असे बसलेत, हाईत का नाही तुम्हाला कळलं नाही, मला कळलं ना माझं कीर्तन, तुम्हाला कळालंय का नाही, तुम्हाला कळालंय का नाही, मला कळलं ना. थोडस हलत जा, डुलत जा. एखाद्याचं बोल आवडलं तर टाळी वाजव जा. तुम्ही तर वाजवसलीत म्हणा, काही सांगायची गरज नाही. तर पण थोडस हसत डुलत राहा, पण लय टाळ्या वाजवू नका, मला भेव वाटते बरं का. देवानं धन देतो मला असं तर आपण, आपल्याला लय धन आवडते महाराज. कशाचं काय आमच्या गावामध्ये आमच्या काकूला आमच्या भावकीतलंच कशाला लोकांचे उकंडेव करायचे, तर आपल्या आपल्या घरातलं सांगितलेलं बरं. आमच्या बाबानं पाटल्या जोडवे केले. आणि ती आमची काकू इतकी फगीर, बघायचं कामच नाही. लय फगीर महाराज. काही काही बाया भलत्या फगीर बाई, इतकंच लेवत्यात. हा बाबा बाबा भलत्या फगीर. पाटल्या ते केल्यानंतर ती अशी गावानं सांगत फिरली, काय मला माझ्या मालकानं पाटल्या केल्यात, मालकानं पाटल्या केल्यात. पण गाव इतकं आमचं श्रीमंत आहे की त्या गावामध्ये तिला कुणीच विचार नाही केवढ्याच्या केल्या, कुण केल्या, काय ना. तिला राग आला. येता येता पिपळाचं झाड आहे, त्या झाडाखाली कुत्री झोपली होती. कुत्रीच्या शेपटीवर पाय दिला. कुत्रीनं कोणी केले की तिने म्हणले, अगं कालच माझ्या मालकांना केल्यात म्हणले पाटल्या पायातली जोडवी. कुणाला का होईना मग तर सांगितलंच, कुत्रीला का होईना मग तर सांगितलंच. पण तिच्या मनाला समाधान नाही. तिनं म्हणले काय कुत्रीला सांगून उपयोग झाला माहितीला, काय कळाले का काय, ते काय चर्चा करते का काय. चर्चा करा माय, काय ठोकूबाईनं सोनं घेतलंय माय अशी म्हणणारे पाहिजे. कुत्री काय म्हणत नाही, तिला समाधान वाटलं नाही. गावाच्या बाहेर गेली आणि वळई, इकडं वळई म्हणतात का गंज म्हणतात, हा गंज वळई म्हणतात का. ते कडब्याची असते त्याला काय ते गंज का वळई, कुठं कुठं भाषा बदलती महाराज. कशाचं काय आले, तिनं रागा गेले आणि ते वळईच फुकून दिले. ढण 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 वळई पेटायला लागले. कशाचं काय आले, आमचे सगळे महाराज मंडळी सगळे पोरं सुर तडन तडपदार होते. म्हणजे वळई पेटले. चला कोणी घागरी घेऊन पळाले, कोणी टोपले घेऊन पळाले पाणी टाकून विजवायला. आणि विजल्यानंतर पाणी टाकत ही तिथं गेली आणि म्हणते भैया इथे एक घागर टाका, इथे एक घागर टाका भैया, इथे एक घागर टाका. ते भैया पाण्यात टाकीत म्हणलं काकू कवा केले व जोडवेन, कवा केले व पाटल्या. ते ती मेल्या. आधीच म्हणला असतास तर ही गंज कशाला फुकून दिली असते. ज्याला कळालं त्याला कळालं. बाकीचे जेवण झाले का? कीर्तन सुटल्यावर आता थंडगार जाऊन झोपा. काही का जणाला विनोद बी कळत नाही. विठ्ठल धनाच्या माग माझ्या संत महात्म्यानं 15 अनर्थ सांगितलेत, म्हणून हे धन नको म्हणतात. विठ्ठल नको देऊ देवा द्रव्य आणि भाग्य, नको देऊ देवा द्रव्य आणि भाग्य, तो एक उद्वेग होय जीवा. विठ्ठल ऐका माय बाप, माझ्या जगद्गुरु तुकोबाऱ्यानं सांगितलं देवा असलं काय मला नको, धन नको. देवानं सांगितलं महाराज काय करा, तुम्ही एक सुंदर मुलगी घ्या. मुलगी तुम्हाला सुंदर पत्नी देतो. महाराज म्हणले ह्याच्यानं तर महाराष्ट्राचं वाटोळ झालंय. म्हणजे महाराज लोकांचं वाटोळ स्त्रीमुळे होतंय. म्हणजे कशाला आम्हाला स्त्री देता देवा, आम्हाला स्त्रीची गरज नाही. आणि महाराज ज्या कीर्तनकाराला मोठं व्हायचंय त्यानं महाराज स्त्री सुंदर व्हायचं. म्हणून आमचे तुकोबाराय म्हणले की स्त्रियांचा तो संग नको नारायणा, स्त्रियांचा तो संग
नको नारायणा काष्टाया पाशाना मृत्तिकेच्या का स्त्रियांचा संग नको. त्या स्त्रीच्या नादाला लागून भल्या भल्याचं वाटोळ झालंय. कुणा कुणाचं वाटोळ झालंय. हर हर महादेव युट्यूब चॅनल हे माझं चॅनल आहे. त्या चॅनलवर जा. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा या अभंगावर कीर्तन आहे. त्या कीर्तन ते ऐका. किती जणांचं वाटोळ झाले त्या स्पेशल कीर्तनामध्ये सांगितलंय. विठ्ठल ऐका. सर्व जणांचं वाटोळ झाले. सामान्य लोक सांगत नाही. साक्षात देवाचं वाटोळ झाले. कोण देव होते. इंद्र चंद्र हे सगळे स्त्रीमुळे वाटोळ झाले. कसे स्त्रीच्या नादाला लागले. स्त्रीच्या नादाला लागल्यामुळे वाटोळ झाले. बघा आता मी कथाभाग सांगत बसणार नाही. टच करतो तुम्हाला. ऐका. गुरु पत्नीशी रथ झाला. क्षय रोग त्या चंद्राला. इंद्रा पडले भक चंद्र इंद्रा पडले भग चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा भजनाचा. मग पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागते माघारे मृत्यू लोक. विठ्ठल स्त्रियांचं संगती घडली की वाटोळ होते. जीवनामध्ये संगतीसाठी स्त्री चांगली पाहिजे. मायबाप सर्वांची माफी घेऊन सांगतो. ज्यांना ज्यांना बायका भेटल्या चांगल्या तेच नशीब आहे. आम्हाला नाही भेटल्या चांगल्या. कीर्तन करायला भजन यायला पक्वा जायला झाले का नाही का. मग नका भानगडी पडून. नारदाच्या गात येऊन सांगतो माझी शपथ नका भान. 1.5 महिना झाला माझ्या बायको सोबत माझं भान. कशामुळं. चार्जर का घेतलं नाही मुळे. विठ्ठल संगती दुःख उदंड भजते. असं समजू नका की आमचं लय विचकटलंय पण अगो अंगलट येईल म्हणून मी माझं उकरू काढवलंय. माझं गळे असं काही झालं नाही. होय मुसळी महाराज. उगा आपलं लोकांचं इकडं तिकडं सांगण्यापेक्षा आपलं सांगितलं बरं. होय महाराज. कशाला कोणाला कुठं राग येते. इथं कुणाला बोलायचं जावं इथंच पेटायचं. अजून 2 दिवस राहायचं नसल्याला ताप. त्याच्यामुळे झलता हाणवलं. पुन्हा अजून पहिली धार आहे. दुसऱ्या बाहेरला असल्या का नाही मग उपाट्या नांगर चालतंय. नांगर उपाट्या असतो का. तरी होच म्हणतात पट्टे. जीवनामध्ये बाई चांगली असेल तर संसार सुखाचा आहे. आणि बाई चांगली नसेल तर किती कमवणारा माणूस असू द्या घरवरी येत नाही. घरवर. आपण कमवायचं तिनं घालायचं. आपण कमवायचं त्यानं बाहेर पैसे घालायचे. बरं का. हे जीवनामध्ये बाई चांगली असावं. बरं नसू द्या चांगले पण आपल्या नवऱ्याला नीट बोलणारे ते असावं. इथं किती जण पण बाया मालकाचे हात पाय दाबतात सांगा बरं. बरं हात पाय दाबणारे बाया हातवरी करा बरं. कोणच्या दाबतात बघू द्या. मला लाजू नका. मी तुमच्या लेकरासारखा आहे बरं का. हा मग कशाला कीर्तन ऐकता. ऐका. का हात पाय दाबले पाहिजे. माझ्या भगवान परमात्म्याने आधी शिकवण घालून दिलेली आहे. विष्णूचा फोटो बघितला का. विष्णूचा फोटो. शेषाच्या नागावर झोपलेले विष्णू आहेत. लक्ष्मी ऐसे पाय दाबते. पाय लक्ष्मीच्या हाती. इथं किती पायाच्या हातामध्ये मालकाचे पाय आहेत. नाही तर ऐका. मालक जर बाहेर कामाला गेले तर घरी आल्यानंतर त्याला तांब्या भरून द्यावं. थोडस हसावं. बळ नका व्हायना मात्र. बळनं जरी हसलं तर त्याला कळते गडे आपली ट्राली आज खुश आहे. नाही तर लय अवघड आहे महाराज. आणि आल्यानंतर महाराज 1 ग्लास पाणी द्यावं. रात्रीच्याला जर आपल्या क्वाटवर झोपले तर जवळ जावं. झुंडबाम घेऊन पाय दाबावं.
पाय दाबत दाबत हात दाबावं, हात दाबत दाबत डोकं दाबावं झुंड बाम लावून, आणि डोकं दाबत दाबत गळा दाबावं. गळा नका दाब, एवढं बरं पक्क ध्यानात. काही वय टाकलेल्या म्हणताल महाराज खरं बोलले बघा. आता काय का असतात पेनाऱ्याच्या गावात पेनारे आहेत का? हा असते, देवानं कुठं कुठं दिलेले असते. चांगल्या संघ वंगळ घातलेला असते का देवाला हे वंगळा माल कटवायचा होता. महाराज लोक चांगला आहे त्याला बायका वंगळे आहेत, बेवडे वंगळे आहेत त्याला बायका चांगल्या आहेत. विठ्ठल विठ्ठल. माझ्या जगद्गुरु तुकोबारायानं सांगितलं देवा स्त्री नको मला, का स्त्रीच्या नादाला जर लागलं तर. नाटवे हा देव नखडे भजन, महाराज तुम्हाला एक सांगू का, रस्ता माहित असला तर जाताना तर डायरेक्ट पोपाटी लागते बरं का. विठ्ठल हा देव नकड हे भजन, लाचावले मन आवरेना. एकदा जर लाचावलं मन तर आवरत नाही महाराज, कुणाचं आवरत नाही. लोखंडाचं पीठ खाऊन तपश्चर्या करणारा महाराज विश्वामित्र होता, पण मन आवरलं नाही. विठ्ठल भगवंताने सांगितलं तुकाराम महाराज हे नका तर नका म्हणले, तुम्ही काय करा एक पद घ्या. पद कोणतं पद? ब्रह्मपद घ्या, इंद्रपद घ्या, देव व्हा आणि गादी चलवा. तुकोबाराय म्हणले देवा कशाला आम्हाला त्याच्या नादाला लागतो, ते राजकारणी लोक असते तर. ब्रह्मादिक पदी दुःखाची ब्रह्मादिक पदी अभंगात महाराज गात्यातला पहिला अभंग आहे. ब्रह्मादिक पदी दुःखाची शिराने, तिथं दुःख आहे ते चित्त झनी जडू देशी नको हे. विठ्ठल विठ्ठल. महाराजांनी सांगितलं देवा हे पद मीद काही नको मला, काही गरज नाही मला ह्याचे. आणि मग देवानं सांगितलं काय देव, मग देवानं सांगितलं हो का महाराज तुम्ही आता हे घ्याच, काय तुम्ही मोक्ष घ्या म्हणले. मोक्ष माझ्या तुकोबारायानं हसून उत्तर दिलंय. विठ्ठल मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ तो ठेवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा. मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ तो ठेवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा. मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ तो ठेवा. ए देवा तुमचं हे मोक्ष लांब ठेवा. का आम्हाला भजन करण्यासाठी आम्ही या मोक्षाला तुच्छ किंमत दिली. मोक्ष पद तुच्छ केले टाळी इमानदारीनं टाळी इमानदारीनं वाजवा. अवघड रोजाना लावण्याने वाजवू नका. का टाळे वाजवायचं त्याचं कारण सांगतो. ज्या ठिकाणी कीर्तन चालू आहे त्या ठिकाणी नारदाने
माझे भगवान उभा होत्यात बघा, माझे भक्त गाती जेते नारद मी उभा देते, ते बघत असतात माझ्या कीर्तनामध्ये कोण कोण टाळे वाजवालय, कोण कोण झोपलंय, कोण कोण कीर्तन ऐकायचं नाटक करालय, कोण कोणाला कीर्तन आवडणार गेलंय, कोण कोण उठायचा प्रयत्न करायलय, कोण कोण पुढे चोळायचा प्रयत्न करायलय, सगळं देव बघतो बरं का डोळे झाकून. म्हणून सर्वांनी टाळी वाजवा. आणि कीर्तनात जर नाही टाळी वाजवली तर माझे भगवान सांगतात तू माझ्या कीर्तनात नाही टाळी वाजवली ना, आता कशी वाजली टाळी, ढोस पोहोचले की गुण येतच बघा विठ्ठल. हे देवा नको हे मोक्ष आम्हाला, ह्या मोक्षाची काही गरज नाही महाराज. आणि मग माझ्या भगवंतानं सांगितलं तुकाराम महाराज तुम्ही काय करा, तुम्ही रिद्धी घ्या म्हणे, रिद्धी घ्या म्हणले तुकाराम महाराजाला. कोण? माझे भगवान सांगतात रिद्धी सिद्धी घ्या. माझ्या जगद्गुरु तो भांडण करून पळा, शांत बस शांत बस, माय इथं कीर्तन ऐकायचं असते, भांडणं करायचं नसते. दिदी आहे आपले, ते मारायचं नसतं तिला. विठ्ठल विठ्ठल काय म्हणतो देवा, रिद्धी सिद्धी घ्या. कुणाला शिकवता म्हणले, रिद्धी सिद्धीची आम्हाला गरज नाही, आम्ही मागो असं तुझ्यापेक्षा नाही, आम्ही मागो ऐशे नाही तूच पाशी, आम्ही मागो ऐशे नाही तूच पाशी, आम्ही मागो ऐशे नाही तूच पाशी, आम्ही मागो ऐशे नाही तूच पाशी. हरी बोले तुझी पांडुरंगा, हरी बोले तुझी पांडुरंगा, आम्ही मागो ऐशे नाही तुझ पाशी, जरी तू भेटोशी पांडुरंगा. ए देवा तू आम्हाला भेटतोस का, आम्ही जे मागचाल हे तुझ्याकडं नाही म्हणून तू भेटतोस का. रिद्धी सिद्धीची आम्हाला गरज नाही, हे तुझं भांडवल आहे. रिद्धी सिद्धी देवाचं भांडवल. विठ्ठल विठ्ठल रिद्धी सिद्धी तुझे मुख्य भांडवल, हे तो आम्हा फेल भक्ती पुढे, हे तुझं भांडवल आहे, हे भोळ्या भक्ताला द्यायचंय म्हणले. मला कळत नाही म्हणजे ह्या रिद्ध्या सिद्ध्या आमच्या दासीहून आमचं काम करतात. ए देवा तुला द्यायचंय ना, नाटक लावू नको, हे घ्यान ते घ्यान, हे घ्यान ते घ्या. मी काय दुकानात आलो काय, हा आता कापड दुकानामध्ये गेला, मावशी ही साडी बघा, ही नाही माय बूट एकासाठी गेचडावणीच आहे, ही साडी नाही दुसरी कितीही भारी साडी घ्या, नापासच करते म्हणजे बदलू लागतात. मी काय तसलं वाटलो का काय म्हणले, तुला द्यायचंय ना मग हेच
जोराने टाळे वाजवा. इतकी मला मया येऊ लागली की असं वाटलं की खिशातले 500 रुपये काढून त्याला द्यावं, पण नाहीतच खिशात. काय पाकिट आल्यावर येतो. हा खरं महाराज, खरं मनापासून जर भजन केलं ना लई मजा येते बघा. आता ह्याचा आनंद ह्याला माहिती नाही, हे उग तोंड वाचून वगैरे विठ्ठला विठ्ठला काय दे तुझा विसर न व्हावा. काय विसर होऊ द्यायचा नाही देवा. ऐका ना, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी. हानी झाली काय, कुणाची हानी झाली? पचतील खानी 84च्या. पचतील खानी 84चा. मला ह्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण विसरली तया थोर झाली हानी, एवढी हानी सांगतो कीर्तन सोडतो. विठ्ठल 5 पांडव होते आणि 5 पांडव महाराज भगवान श्रीकृष्णाचं भजन करत होते. रात्रंदिवस देवाला महाराज नामस्मरण करत होते. ऐका, जुगार खेळणे देवाचा विसर पडला. परिणाम विठ्ठल विठ्ठल कौरवी पांचाळी सबे माझी आणली, सबे माझी आणली. वस्त्र हरण वस्त्र कैसी झाली माऊली. कौरवी पांचाळी सबे माझी आणले, वस्त्र हरण वस्त्र कैशी झाली मावळी. अपमान झाला आणि महाराज मग त्याला वनवास भोगायची पाळी आली. आणि मग महाराज वनवासामध्ये माझे पांडव देवाचं भजन करत होते. पाते पांडव खूप गोड प्रमाण म्हणलं बघा. विठ्ठल विठ्ठल पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आतविती. कधी वनवासात गेल्यावर महाराज. देवाचा आठव झाल्यामुळे जीवनावर संकट आल्याला देवानं निवारण केलंय. म्हणून माझे तुकोबाराय म्हणले, ए देवा ऐक ना, पांडवाचा विसर पडला त्यावेळेस तू दूर होतास आणि पांडवांना तुझे आठवण केले त्यावेळेस तू धावून आलास. बघा, संकटामध्ये देव धावून येतो. दुःख असल्यावर देखील देवाचं ध्यान केलं पाहिजे. बघा विठ्ठल विठ्ठल असल्यावर देवाचं ध्यान कुणा केलंय तर महाराज एक उभे टच करून जातो. आता मला जास्त वेळ घ्यायचा नाही. सुदाम्या ब्राह्मण, सुदाम्या ब्राह्मण दरिद्र पीडला. सुदामा ब्राह्मण दरिद्र पीडला. नाही विसरला पांडुरंगा, नाही विसरला पांडुरंगा, नाही विसरला पांडुरंगा. सुदाम्या ब्राह्मण
मन दरिद्री पिडला पण नाही विसरला पांडुरंगा. दरिद्री होता, संकटात होता, पण देवाला विसरला नाही म्हणून सोन्याची सुदामपुरी झाली. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात, ए देवा ऐक ना, हे न संकटामध्ये तुझा धावा केला, दुःखामध्ये तुझा धावा केला, म्हणून त्याचे नाव तू कडला नेले. म्हणून देवा मला देखील तुझा विसर कधीच पडू नये. तू का म्हणे तुझा न पडावा विसर, तुझा न पडावा विसर, तुझा न पडावा विसर, तुझा न पडावा विसर. दुःखाचे डोंगर आले तारे, आले तारे, दुःखाचे डोंगर आले तारे. तू का म्हणे तुझा ऐका माय बाप. माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ए देवा माझ्यावर कितीही दुःखाचे डोंगर येऊ दे रे, फक्त मला तुझा विसर पडला नाही पाहिजे. देवा का विसर पडला नाही पाहिजे? माझ्या जीवनामध्ये अनेक दुःख आले. माझ्या जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा मला न कळता माझा बाप मेला, बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता. संसारामध्ये असताना मला न कळता माझा बाप मेला, तरीही मी तुला विसरलो नाही. माझी पोरं मेली देवा, पोरं किंवा माता मेली मदत एकता, तुका म्हणे हरवली चिंता. माय बाप स्वतःची पत्नी गेली. ऐका साधूच्या जीवनामध्ये किती दुःख होत. त्यावेळेस माझे तुकोबाराय खचले नाही तो. महाराजांनी हात वरी करून सांगितलं, माय बाप संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. संसाराला शून्य किंमत दिली पण देवाला विसरले नाही. मला सांगा तुकोबाराय इतकी आपली हानी झाली का? आपल्याला कोणाचा राग आला तर आपण फाशी घ्यायचा विचार करतो, आपण ते संपून टाकायचा विचार करतो. मायबाप कोणा काही रागाने बोललं तर रुसून जातो, औषध पितो. आपण हे करू नये. भोग हे देवाला चुकले नाही तर दुःख हे देवाला चुकलं नाही, साधू संताला चुकलं नाही. आपली तुमची काय किंमत आहे? मायबाप कोणावरच अत्यंत संकट आलं, पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो संकट येऊ नये. पण संकट जर आलं तर कधीच खचून जाऊ नका मायबाप, कधीच खचून जाऊ नका.
अति जर दुःख झालं तर आनंदाने डोळे झाकावून देवाचं ध्यान करावं. दुःख निवारून जातंय. दुःख का येतात, भोग का भोगावं लागतात, ते आपलीच कर्म आहेत हे आपल्याला भोगावं लागतंय. भोग तो न घडे संचिता वाचूनी, करावे ते मनी समाधान. मायबाप आज नारदाच्या गादीहून तुम्हाला सांगतोय, ऐका, कितीही संकट येऊ द्या, आत्महत्या करायचा विचार करू नका. आपण निघून जातो पण माग खूप दुःख असतं महाराज. कुणाची माय गेली, लेकीला दुःख विचारा, काय दुःख असतं. कोणाचे वडील गेले, विचारा त्याला काय दुःख असतं. खूप संकट येतात महाराज. माझ्या ज्ञानोबा मायबाप सोडून गेले हो. किती दुःख आले. आपण तर शाने सुरते आहेत. लहान लहान बाळ होते हो, फक्त निवृत्ती दादा कळता होता. मायबाप ज्ञानोबरायाच्या वडिलांनं, ज्ञानोबरायाच्या आईनं विचार केला, आम्ही ते प्राश्चित्य केलं तर माझं मुलं सुखानं जीवन जगतील, त्या समाजामध्ये मान मिळेल, मान. एक चिठ्ठी लिहिली, निवृत्ती दादाच्या उशाला ठेवली. पण या माईचं काळीज असतो, माईचं काळीज जे कवळं असतं, संतांचं काळीज जे कवळं असतं. आई पुढं जाते, निवृत्ती बाळा म्हणून मागे याची हो, पाय ओढत नव्हता. मी काय सांगतोय, साधू संतावर खूप वाईट दिवस आले. ऐका, माय फिरू फिरू याचे, निवृत्ती दादाच्या गालावून हात फिरवायचे. निवृत्ती, तू सगळ्यात मोठा आहेस बाळा, ज्ञान दादाला सांभाळून घे बाळा. मुक्ताई हाती आहे. मुक्त्यासाठी आई तू होय, बाप तू होय. माय बाप, किती संकट आहेत मला सांगा. 4 लेकरायला सोडून माय गेली हो. ऐका, माय धावत याची, मुक्ताईच्या गालावून हात फिरवायचे, धडा 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 अश्रू आणायचे आणि म्हणायचे, माझ्या लेकराला मान मिळेल का हो देवा, कसं होईल माझ्या लेकराचं. मालकाला सांगावं, आपल्या लेकराचा आनंद आपल्याला बघायचा असेल तर प्रायचित घेतलंच पाहिजे, देह त्याग केलाच पाहिजे. गेले महाराज. मला सांगायचं एवढं संकट आपल्या जीवनामध्ये आलं का हो, कधीच आलं नाही. म्हणून माझे तुकोबाराय देखील म्हणतात, माझ्या जीवनात काही कमी संकट आलं का, पण मी देवाला विसरलो नाही. म्हणून मायबाप तुम्हाला हात जोडून विनंती आहे हो, पोरग चुकलं तर पोराला समजून सांगा, मुलगा चुकला तर मुलालाही समजून सांगा, मुलाने समजून का बाप आहे. रागवतो तो आपला बाप, रागवतो, रागात येते ती आपली माय, रागात येते मायबाप. नारदाच्या गादीहून सांगतो, रागात याला आणि आपल्याला शिव्या द्यायला कुणा कुणाला जगाच्या पाठीवर मायबाप राहिले नाहीत. काल परवा माझ्या वडिलांना मला शिव्या दिल्या,
मी गाडीहून पडलो. काय गरज होती जगू द्यायचं का नाही आम्हाला म्हणले. पण महाराज मी राग मानला नाही. का मानला नाही ऐका. शिवा द्यायला सुद्धा बाप पाहिजे. भाग्य लागते बापाच्या शिवा खाला. म्हणून माझे तुकोबाराय म्हणतात कितीही संकट येऊ द्या फक्त देवाचं ध्यान करा निवारण होऊन जाईल. म्हणून महाराज म्हणतात देवा माझ्यावर कितीही दुःखाचे डोंगर आले विठोबा रकुमाय हरि जय जय हरि जय जय हरि 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 जय 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 हरि हरि जय 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 हरि 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 जय बोला हरि जय जय हरि 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 जय जय गगन धनि धनि दब बद पमगरे विठोबा रकुमाय हरि 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 विठोबा हरि विठोबा रकुमाय हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाई नावडी हेच माझी सर्व जोडी नलगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा गुण गाई नावडी हेच माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाई नावडी हेच माझी सर्व जोडी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 महाराज ज्ञानराज माऊली. तुका म्हणे गर्भवासी 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 तुका म्हणे गर्भवासी 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 तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी गुण गायन आवडे 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 गुण गायन आवडी गुण गायन आवडी